कारण मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या कारखान्याच्या या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, व्हाईस चेअरमन कैलासजी गावडे, आमचे बँकेचे संचालक, आमचे सहकारी अप्पासाहेबजी जगदाळे, आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी मुरली काका निंबाळकर, विश्वनाथ बुवा गावडे, प्रशांतदादा काटे, संभाजी नाना होळकर, हनुमंताबा कोकाटे, राजवर्धन दादा शिंदे, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अमोलजी पाटील, रणजित भैया निंबाळकर, उत्तमदादा फडतरे, सचिन सपकाळ, शुभमराव निंबाळकर, बाळासाहेब पाटील, विश्वासराव वाटोळे, रवींद्र माने, संपत कोकरे, भाऊसाहेबजी सपकाळ, सुनील पवार, आपल्या गावचे सरपंच यशवंत नरुटे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे असणारे सर्व तालुक्यातून आलेले सर्व आजी माजी सदस्य, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, उपस्थित सर्वच सोसायटीचे सदस्य, कार्यकारी संचालक जाधव साहेब आणि कारखान्याचे सर्वच आजी माजी संचालक, कारखान्याचे आजी माजी व्हाईस चेअरमन, आजी माजी सगळेच आमचे कामगार प्रतिनिधी, उपस्थित सर्व मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या कारखान्याच्या या गळीत हंगामाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आत्ताच पृथ्वीराज बापूने हा कारखाना आपला एक चांगल्या भविष्य काळामध्ये कसा आपण चांगल्या पद्धतीने चालवायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी सभासदांना एक आव्हान केलेलं आहे की तुमचा ऊस हा बाहेरच्या कुठल्याही कारखान्याला न घालता शेवटी छत्रपती सहकारी साखर कारखान्याला आपण सर्वांनी आपल्या प्रत्येकाच्या ऊसाचं गाळप करावं आणि जे ऊसाचं गाळप होईल त्याला एक चांगल्या प्रकारचा वेळेत तोड होऊन एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव जो राज्यामध्ये जे ऊस बाजारभाव चांगले कारखाने देतात त्यामध्ये देण्याचं त्यांनी आपल्या सर्वांना आश्वासन दिलेलं आहे. मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपणही सर्वांनी जाचक बापूंच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी आपल्या सर्वांचा ऊस सगळ्यांनी इथं छत्रपती सहकारी साखर कारखान्याला घालावा. शेवटी ही कारखाना आपली सर्वांची आई आहे आणि शेवटी या आईची सेवा करणं, या आईची काळजी घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शेवटी आपण मगाशी म्हटल्यानंतर शेवटी आपल्या जवळचं असतं ते आपलं असतं तेच आपलं असतं. त्यामुळं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी कारखान्याला सहकार्य करावं. आज खरं तर आपल्याला माहित आहे की आज ऊसाचं किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अनेक संकट आहेत. माझा शेतकरी, माझा बळीराजा अडचणीत आहे. गेली 6 महिने या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, अतिवृष्टी होते आणि त्यामुळं निश्चित आपण पाहतो की राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं आपल्या भागामध्ये प्रमाण थोडं कमी आहे, पण राज्यामध्ये खूप काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. जर आपण प्रत्यक्ष जर त्या ठिकाणी जर भेट दिली तर निश्चित अक्षरशः आपल्या सुद्धा डोळ्यातून पाणी येईल असं इतकं नुकसान राज्यामध्ये झाले. 2 लाख आपण 2 कोटी म्हणले एकर म्हणलं तरी इतक्या पिकांचं नुकसान या शेतकऱ्यांचं या राज्याच्या त्याच्यापेक्षाही जास्त हे झालेलं आहे. तेव्हा या शेतकऱ्यांना मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं एक राज्य सरकार म्हणून आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सगळीच मंडळी या कामी आपल्या सर्वांना मदत करतायत, या सर्वांना सहकार्य करतायत. आपल्या सर्वांना माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आदरणीय दादा असतील, आमच्या राज्याचे सगळे प्रमुख असतील, आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या राज्याचं कृषी मंत्री पद म्हणून काम संधी मिळालेली आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो, मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याने माझ्या राजकीय जीवनामध्ये मला संचालक केलं, मला या कारखान्याने चेअरमन केलं, खूप काही गोष्टी शिकवल्या आणि इतक्या गोष्टी काय शिकवल्या म्हणजे चांगल्या शिकवल्या, बऱ्या वाईट शिकवल्या, मान अपमानाच्या शिकवल्या. त्यामुळे कदाचित आज एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती पडल्यानंतर
मला वर जरी म्हणजे मला वर कुणी जरी काय पण छत्र शिकवलंय त्यामुळं काही वाटत नाही. सतीश बरोबर आहे ना बाळासाहेब? त्यामुळं काही वाटत नाही. तुम्ही इतक्या गोष्टी या छत्रपती आम्हाला लोकांना शिकवल्यात आणि दादा पण या कारखान्यावर तो संचालक झालेत. दादा पण राजकीय सुरुवात या कारखान्यामधनं केलेली आहे. त्यामुळे निश्चित प्रामाणिकपणे सांगतो की या कारखान्याची, तुमची, सभासदांची, माझ्या सगळ्यांची काळजी ही निश्चित प्रकारे सर्वांना, तुम्हा सर्वांना तर आहेच, पण निश्चित प्रकारे आम्ही बोललो किंवा न बोललो तरी आम्हाला सुद्धा निश्चित प्रकारे की मातीने आम्हाला घडवलंय, या कारखान्याने आम्हाला घडवलंय, याची निश्चित प्रकारे जाण ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं भविष्य काळामध्ये या कारखान्यासाठी जे काय लागेल तर करण्याचा प्रयत्न दादा तर करतायत, परंतु निश्चित प्रकारे राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये प्रामाणिकपणे या कारखान्याला जेवढं काय सहकार्य करता येईल तेवढं प्रयत्न निश्चित प्रकारे करील. राज्य सरकारच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत, केंद्राच्या आहेत, राज्याच्या आहेत. त्यामुळे यामध्ये माझ्या शेतकऱ्याला, राज्याच्या शेतकऱ्याला तर फायदा झालाच पाहिजे, त्याचा लाभ मिळालाच पाहिजे. पण ज्या भागाने आपल्याला मोठं केलं, ज्या भागाने आपल्याला आपल्या सुखदुःखाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, ज्या भागांनी, ज्या माणसांनी, ज्या शेतकऱ्यांना आम्हाला आशीर्वाद दिलं, शेवटी त्या शेतकऱ्यांची, त्या सर्वसामान्य जनतेची काळजी करणं, त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य असल्यामुळं मी येणाऱ्या एवढं काळामध्ये, भविष्य काळामध्ये सांगतो, या कृषी विभागाचा उपयोग आपल्या राज्याला तर होईलच, पण आपल्या भागासाठी कसा होईल. आज यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मला वाटतं इथं सगळे शेतकरी हजर दिसत आहेत. असं एखादं, आज मला माहितीप्रमाणे एखादं घर नसल दादा, या भागातलं एखादं घर नसेल की आज मागच्या 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी जी यांत्रिकीकरणाची योजना कृषी विभागाची जाहीर केली त्यामध्ये कुणाला लाभ, अनुदानाची जी योजना होती, असं एखादं कुटुंब नसेल. यातनं काय, शेवटी दादांची आम्हाला शिकवण आहे, शेवटी पद काय रुबाब करण्यासाठी किंवा पद काय नसती करण्यासाठी नसतात, शेवटी त्या पदाचा उपयोग हा माणसाला, सर्वसामान्य शेतकऱ्याला किती होतो याच्यावर हे ठरलेलं असतं. तर निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता ते काम करतोय. आणि महत्वाचा विषय तुम्हा सर्वांना माहित की राज्याचा कृषी मंत्री मला माहित नाही दादा, तुम्ही ज्या ज्या पदावरती मला तिथं दिलं, मला जे एखादं पद दिलं किंवा एखादा विभाग दिला, त्या पदाचा उपयोग निश्चित प्रकारे खूप काहीतरी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी किंवा कुठेतरी ऐतिहासिक नोंदीसाठी होतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण, या काल रात्रीचं उत्तम उदाहरण, या राज्याचे मुख्यमंत्री तर होतेच, एकनाथजी शिंदे साहेब होतेच, पण या शेतकऱ्यांचं या अडचणीच्या काळामध्ये, या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. यासाठी काल दादांनी खूप मोठी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री खूप मोठी घोषणा केली. ती घोषणा होती या शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा. ही निश्चित प्रकारे दादा तुम्ही सर्वांनी केली. ही दादा, ही माणसं, हे शेतकरी तुम्हा तिघांनाही निश्चित प्रकारे आयुष्यामध्ये कधी विसरणार नाहीत, कारण का संकटाचा काळ आहे, अडचणीचा काळ आहे. माझ्या शेतकरीचा कधी अति पाऊस होतोय, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते, आणि शाश्वत जो पिकामध्ये एखादा होतोय, फळबाग घेतोय, त्याला कधी भाव कधी वर होतोय, कधी खाली होतोय, त्याला शाश्वत असं उत्पन्न मिळत नाही. आणि अडचणीच्या काळामध्ये खूप मोठं काम हे निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. दादा, तुम्ही कर्जमाफी केली, पण कर्जमाफी करताना तुम्ही तिघांनी तर केलीच, पण राज्याचा कृषी मंत्री म्हणून दत्तात्रय भरणे असताना केली. ही निश्चित प्रकारे नोंद ही माझी सुद्धा त्याप्रमाणे राहणार आहे. शेवटी काम तर आपण सगळेच करतो, पण शेवटी काम करताना कुठेतरी समाजाने नाव घेतलं पाहिजे, समाजाच्या कुठेतरी उपयोगाला आला पाहिजे, कुठेतरी नोंद घेतली पाहिजे. असं आयुष्यामध्ये काम हे आपण सर्वांनी करायचं असतं, त्याप्रमाणे आपण काम करतोय. जाचक बापू, कैलासजी गावडे आणि सर्व संचालक मंडळाला मला एक विनंती करायची की निश्चित प्रकारे आता सभासदांना कळतं की आपला ऊस कुठे घेतला पाहिजे, आणि शेवटी आपला जर व्यवस्थित राहिला तर आपल्याला भविष्यामध्ये, आज ऊस कमी मान आपल्याकडे कुणी येईल, पण आज ऊस जास्त असताना आपल्याकडे कुणी येईल, पण ज्यावेळेस ऊस कमी असेल किंवा ऊस जास्त असेल त्यावेळेस आपल्याकडे कुणी येणार नाही, कमी असताना सगळे येतील. त्यामुळं आपल्या हक्काचं हे तुम्ही सगळ्यांनी निश्चित प्रकारे शाबूत ठेवा. या कारखान्याची आपण सर्वांनी काळजी घ्या, या कारखान्याला निश्चित प्रकारे जपा, आणि या कारखान्याचे चेअरमन असतील, बापू असतील, व्हाईस चेअरमन असतील, या संचालक मंडळाला आपल्या सर्वांकडून जेवढं काय सहकार्य करता तेवढं करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया.
निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना सांगायची काही गरज नाही, कृषी विभागाच्या माध्यमातून मी काय अधिक बोलणार नाही, कारण का आज सगळेच मला जे समोर दिसत आहेत ते माझ्यापेक्षा मला सल्ला देणारे जास्त आज समोर बसलेले आहेत, त्यामुळं अधिक काय बोलणार नाही. पण निश्चित प्रकारे चांगलं काम करा. आणि एक थोडं छत्रपतीच्या सभासद मला एक सांगायचं की असं आपलं वातावरण सगळ्यांनी जरा थोडं हेमंतराजे हलतं फुलतं ठेवा. उगा असं लय असं हे करून ठेवणार. माणसाने कसं हलकं फुलकं राहिलं की शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. वातावरण हलकं फुलकं ठेवा, काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये जो आपला ऊस गाळपाला जाणार आहे त्याला निश्चित प्रकारे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊसाचा दर हा निश्चित प्रकारे चांगला राहील, हा हे शब्द आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे देतो. आणि अधिक न बोलता मग अशी बापूंनी सांगितलं काय कुठलं काटा बिटा काय मारायचं काय म्हणलं बापू, मला काय कळलं नाही बापूंचं रिमोटचं वगैरे, हे छत्रपती कधीही करणार नाही. नाही तर बाकी 50, 200, 500 रुपये कोणी जास्त देईल, परंतु छत्रपतीने जाचक बापूंनी सांगितल्याप्रमाणे हे कधी ह्या बाबतीमध्ये आपला कारखाना कधी ते पाप करणार नाही. शेवटी आपली आई आहे, आपला कारखाना आहे, त्यामुळे आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी. आणि कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे एका चांगल्या कार्यक्रमाला मला आणि माझ्या बायकोला या कार्यक्रमासाठी आपल्या कारखान्याचे चेअरमन, सर्व संचालक बोर्डाने आणि आपण सर्वांनी बोलवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि या गाळप हंगामाला आपल्या सर्वांच्या वतीनं एक राज्याचा कृषी मंत्री या नात्यानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.